दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वकिलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी उद्यापासून खूप वेगळा उत्साह आणि जल्लोष दिसणार आहे. म्हणजे माझ्यासाठी तर इथे आल्यानंतर खूप जुन्या दिवसांमध्ये मला जायला मिळतं. याचं कारण हाच रस्ता. इथूनच लहानपणी आमचं बोट धरून किंवा आम्ही आईबाबांचं बोट धरून या पाठच्या दिशेने यायचो अभ्युदयनगरवरून आणि उजव्या दिशेने या लालबाग मार्केटमध्ये जात असतानाच या बाजूला एक स्टेज आणि त्या स्टेजवरती असलेला तो बाप्पा, त्याचं दर्शन घ्यायला कधी विसरायचो नाही. हा राजा दरवर्षी याच ठिकाणी विराजमान होतो आणि जगभरातून मग भक्त इथे येऊ लागतात. बघा ना, 365 दिवस सरकन निघून गेले आणि राजा आगमनासाठी सज्ज झालेला आहे. राजा प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आणि प्रत्येक घराला सुख देण्यासाठी हा राजा पुन्हा सज्ज झालेला आहे. 79व वर्ष मोठ्या दिमाखात साजरं होणार आहे आणि पाठीमागे ज्या सगळ्या माऊली उभ्या आहेत ना, त्यासुद्धा भरभरून करत असतात राजाचं. अनेक पाहुणे, अनेक मित्रमंडळी या ठिकाणी येतात. आलेल्या प्रत्येकाचं तितकंच मनापासून आदरातिथ्य करत या आमच्या वहिनी, आमच्या माऊली या सगळ्यांना हसतमुखाने खूप आनंद देत असतात. आज थोडा आनंद आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करूया. घरातल्या प्रत्येकाचं चांगलं होऊ दे, प्रत्येक घरात सुख आणि आनंद नांदू दे, असं अगदी मनापासून राजाच्या चरणी मागणं करून सुरुवात करूया आजच्या भागाला आणि स्वागत करूया आजच्या भागातल्या त्या सासूबाईंचं आणि त्या सूनबाईंचं. खूप छान स्वागत झालं. पण सगळ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की इकडे छान आम्ही तामण घेऊन उभे आहोत, हातात पैसेही दिसत आहेत, पण नेहमी ओवाळणी देणारे बांदेकर आज असे गप्प काय आहेत? देणार. पण त्याआधी मला नाव सांगा तुमचं. कल्पना सूर्यकांत पवार. बरं, माहेर कुठलं? उंदरवाडी, कोल्हापूर जिल्हा. मग काय धमकी देत आहे का मला? शुभेच्छा आहेत तुम्हाला. अनुया अजय खेडेकर. माहेर? खेड रत्नागिरी. सगळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची बोट फुटलेली दिसतात. सौ गीता संतोष गुरव, चिपळूण. बर. निधी निलेश मामुणकर, दापोली. सौ प्रार्थना अमित पाटील, कोल्हापूर. सौ कृतिका संकेत केदार, वाडा जिल्हा ठाणे. बर. जरा इकडे पण जातो. अनुसया बापू पवार, कोल्हापूर. बर. श्यामला चंद्रकांत खेडेकर, रत्नागिरी. अच्छा, बर. सौ शुभांगी शशिकांत केदार, नाशिक. सौ सावित्री रघुनाथ गुरव, चिपळूण. सौ विजया विनोद मामुणकर, खेड. सौ शर्मिला रमेश पाटील, कच्छ. कचकन सांगितलं. मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे, आणखी गप्पाही मारणार आहोत. पण आत्ता पहिला खेळ ज्यामध्ये उखाण्यांची अंताक्षरी खेळायची आणि बघायचं आहे आज सासूगड जिंकतो का सूनगड जिंकतो. आणि पहिलं अक्षर आहे लाल बाग ग.
तुम्ही चला सून गटाने सुरुवात केली आहे. गणेश देवा वंदन माझे तुला, संतोष रावांच्या जीवावर अखंड सौभाग्य दे मला. चला ल ल ल लावीत होते कुंकू त्यात सापडला मोती, विनोदरावांसारखे पती मिळाले म्हणून आई वडिलांचा आवर मानू किती. त तृष्णा वेदगंगा मध्ये टाकला दोर, आशे सुरेखांचे चेष्टेखोर त्यांच्या नकावर नाचतोय मोर. अरे वा, मला वाटलं तिकडे नाचतोय मोर. र र र 1 र 2 रातराणीच्या फुलाला सुगंध आहे छान, विनोदरावांचं नाव घेते आदेश भाऊजीचं राखून मान. थँक्यू. न न न 1 नंदनवनात आहे कलश, संकेतरावांचे नाव घेते, त्यांना आहे आळस, त्यांना अजिबात नाही आळस. त्यांना अजिबात नाही आळस. स स स हात वरती आलाय. स संसार सुखी सागरात पती पत्नीची नौका, रघुनाथ वर्तरांचं नाव घेते, सर्वजणी ऐका. ऐका रे ऐका. क क केळे दिले सोलून, पेरू दिला चिरून, अजयरावांचं नावाचे कुंकू लावते कोरून. कोरू न न न न 1 2 3 4 5 आणि जिंकलेला गट आहे सून गट. म्हणजे आत्ता या पहिल्या फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे सून गटाने. आणि मी म्हटलं होतं ना, इतकी छान ओवाळणी केलेली आहे आणि आता ती वेळ आलेली आहे ओवाळणी देण्याची. फक्त जरा सुनेपेक्षा कमी. हा, सुनबाई चढ असती सासू पक्षात. हल्लीच्या सुना चढ आहेत सासूपेक्षा. बरं झालं मला कळलं. थांबा तुम्ही, सोडत नाही तुम्ही. यानंतरच्या पुढच्या खेळात सासूबाई आणि सूनबाई एकत्र पुढचा खेळ खेळणार आणि मग बघणार आहोत की कुठल्या 3 जोड्या पुढच्या खेळामध्ये जातात. बघणार आहोत आत्ता लगेचच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार. माईक घ्या तुम्ही जरा दोघींनी. सासूबाई सूनबाई. हां, सांगा तुमचं माहेर कुठलं हो? दादर. दादरला कुठे? सिद्धिविनायक चैत्य. आणि आई तुमचं माहेर? जोगेश्वरी. जोगेश्वरी. मग इकडे कधी आलात तुम्ही राहायला? 25 वर्ष झाली मला. तुम्हाला 25 वर्ष झाली. होय. पण तुमचं कसं काय जमलं कसं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. आणि तुमचं तेव्हा? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. शुभेच्छा आहेत तुम्हाला या खेळासाठी. हां, कसं वाटतंय आता? छान वाटतंय. मग आता कोण हरेल याच्यातलं असं वाटतंय? आता बघू, लालबागच्या राजाची इच्छा. सगळी त्याचीच इच्छा. जे काय ते सगळं त्याच्यावर ढकला. हो. सुनबाई तुमचं काय म्हणणं आहे? कोणी आलं तरी आपल्याच ह्याच्यातलं येणार आहे. कोणी आले तरी आमच्याच बिल्डिंग मध्ये येणार आहे. पैठणी म्हणतात. किती वर्ष झाली इथे राहत आहे तुम्ही? 40 वर्ष झाली. 40 वर्ष. आणि तुमचं माहेर कुठलं? उंदरवाडी, जिल्हा कोल्हापूर. दोघीचे एकच माहेर. दोघीचं एकच माहेर. असं कसं काय? भाची सून आहे. भाची सून आहे. मग घेऊनच आलात का इकडे? लहानपणापासून बघत होता काय? बरं बरं. मग काय वाटतं तुम्हाला आज काय होईल? कोण जिंकेल? जिंकेल लालबाग मध्येच पैठणी येणार ना. ठरलेलं आहे. काय भविष्य सांगितलंय याने. आज पैठणी लालबाग मध्येच येणार आहेत असं म्हणतायत. तुम्ही इतक्या का आट्या पाडल्यात कपाळावर? मी हातात माईक दिला, बॉम्ब नाही दिला तुमच्या. हा, सांगा कसं वाटतंय आता तुम्हाला? छान वाटते. तुम्ही सासूबाई का? हो. मला यातली सासू कुठली आणि सून कुठली तीच कळत नाही. माहेर कुठलं तुमचं? चिपळूण. चिपळूण. आणि ते सासर कुठलं? डेरवण. म्हणजे ते शिवाजी महाराजांचं वगैरे आहे तिकडे गाव. बर. लग्न तुमचं कुठे कसं जमलं तेव्हा? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुमचं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुम्हालाही अभिनंदन आणि शुभेच्छा. कशी वागते हो सून तुमच्याशी? चांगली वागते. कशा वाटतात हो सासूबाई तुमच्याशी? छान वाटतं. खोटं बोला. नाही. हा? हो. हो काय हो? काय बघितलं? खोटं बोला म्हटल्यावर हो चांगल्या वागते म्हणाल्या. तुमच्याही दोघांचं अरेंज मॅरेज? हो अरेंज मॅरेज. वा वा वा, व्हेरी गुड. शुभेच्छा आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं म्हणालात? कच्छ. कच्छ. मग इकडे कधी आलात? इकडे आम्हाला 12 वर्ष झाली. 12 वर्षापूर्वी आलात. तुमचं माहेर? मुलुंड. मुलुंड. इकडे कधी आलात? लग्न होऊन मला आता नाही, लग्न कधी झालं? मला पत्रिका नव्हती ना दिली. 8 वर्ष किती झाली. वर्षापूर्वी? 9 वर्ष. 9 वर्ष. मग तुमची आणि त्यांची ओळख कशी? अरेंज मॅरेज. एक बरं आहे, या ठिकाणी सगळी अरेंज मॅरेज आहेत. म्हणजे आपण गणेश गल्लीत गेलो होतो त्या सगळी लव्ह मॅरेज होती.
इकडे तो अनुभव घेतला आणि इकडे सगळी अरेंज मॅरेज आहेत. आणि आता लवकरच लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे, त्यामुळे सगळे सज्ज आहेत पुढच्या खेळासाठी. जसं गणपती बाप्पाच्या समोर किंवा सत्यनारायणाच्या समोर एखादं केळं ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये उदबत्ती पेटवून लावली जाते, अगदी तसंच काहीसं पूजेची आठवण करून देणारा हा खेळ. यामध्ये सूनबाईंनी धावत जायचं, तिकडनं ते एक केळं घ्यायचं, ते आणून ताटामध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर एका वेळेला एक उदबत्ती आणायची, ती सासूबाईंकडे द्यायची. सासूबाईंनी ती उदबत्ती पेटवायची आणि पेटवून झाल्यानंतर ती पेटलेली उदबत्ती त्या केळ्याला लावायची. लक्षात ठेवा, जर पुन्हा सूनबाई धावत गेल्या आणि दुसरी उदबत्ती घेऊन आल्या तर पहिली पेटली नसेल तर त्यांना उभं राहावं लागेल. तेव्हा शुभेच्छा देऊया का एकदा सगळ्यांना. म्हणा लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा. 1 2 3. अत्यंत वेगाने खेळ सुरू झालेला आहे. पेटलेल्या पाहिजेत त्या, ज्या विजल्या त्यांचा उपयोग नाही. चला सगळे मिळून म्हणा 10. थांबा 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 थांबा. इथे बघूया किती पेटले आहेत. 1 2 3 4 5 6 7. 7 पेटत आहेत. 7 इकडे 1 2 3 4 5 6 7. चला 2 जणी 7. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे 10 आहे. इथे बघूया 1 2 3. 3 पेटतायत, बाकीच्या आपल्या लावलेत आणून पटापटा. इथे 1 2 ती विजली आहे. 3 4 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथे 7, तिथे 7 आणि इथे 7. बघा असं पहिल्यांदा झालं. 3 गट पुढे जाणं अपेक्षित होते, पण 3 गट बरोबरीत असल्यामुळे एकूण 4 गटांमध्ये पुढचा खेळ होणार आहे. 2 गटांना खेळ सोडावा लागणार आहे. आता या 4 सूनबाई इकडे खेळ खेळतायत. फायनलला या 4 जणींपैकी कोणीतरी एक जण अंतिम फेरीत जाणार आहे. ते बघणार. त्यासाठी खेळ सोपा. प्रत्येकीला 5-5 लाकडाच्या रिंग दिलेल्या आहेत. समोर 2 टेबल ठेवलेली आहेत. इथून ती रिंग टाकायची आणि ती टेबलावर थांबली पाहिजे. लक्षात ठेवा, या 4 जणींपैकी जास्त रिंग ज्यांच्या कुणाच्या त्या टेबलवर थांबणार त्या अंतिम फेरीत दाखल होणार. या 4ही जणींना आपण शुभेच्छा देऊया आणि या खेळाला सुरुवात करूया. तुमच्यापासून सुरुवात. 1. आता तुम्ही टाका. 1 तुम्ही टाका. तुम्ही टाका. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. टाका. काढलं. चला या. व्हेरी गुड. यांच्याकडे शेवटची आहे रिंग. टाका. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. चला लालबागच्या राजाचा. चला अंतिम फेरीमध्ये या दाखल झालेल्या आहेत पाटील वहिनी, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सासूबाईंचा खेळ. 4 सासूबाई सज्ज आहेत.
पटकन मला आडनाव सांगा. खेडेकर. खेडेकर. मामुणकर. मामुणकर. आवाजाला काय झालं असं मोठ्याने मामुणकर. चिडता कशाला, हळू सांगा ना. मामुणकर. पवार. पवार. पाटील. पाटील. आता बघायचंय सुने बरोबर खेळायला या जात आहेत का दुसऱ्या सासूबाई जात आहेत. पुन्हा या खेळामध्ये प्रत्येकीला 5 संधी आणि खेळामध्ये बघूया कोण जास्तीत जास्त रिंग त्या टेबलवर गोळा करणार. 1. हा टाका टाका. 1. टाका. त्याला मामुणकरांची गुणसंख्या 1. त्याला मामुणकर पुन्हा आलेले आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मामुणकर राईट टर्म ओव्हर द विकेट. नक्की 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 जत्रेमध्ये या दिसणार आहे त्यावेळेला बघा तुम्ही. आणि मामुणकरांची 1 रिंग मुद्दाम राहिली होती. आता बघूया काय करतायत मामुणकर. टेबलाच्या खाली कुठे साधारण स्टॉल असणार जत्रेत तुमचा. यानंतरच्या खेळात पैठणी कोण जिंकणार हे ठरणार आहे. खेळ तसा सोपा पण तितकाच कठीण होऊ शकतो. या 2 बाजूला मी 2 फळे ठेवणार ज्यावर अनेक अक्षरं चिकटवलेली आहेत आणि त्या अक्षरांमध्ये गणपती बाप्पाची 5 नावं दडलेली आहेत. पेनाच्या सहाय्याने त्याला रिंगण करायचं आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची बरोबर 5 नावं अचूक या दोघींपैकी ज्या पूर्ण नाव गणपती बाप्पाचं शोधणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. नीट शोधा. गणपती बाप्पाची नावं दडलेली आहेत त्यामध्ये. 1 या बाजूला 1 शोधलेलं आहे नाव. 2 3 इथे 1 इथे 4 निवडण्यात आलेली आहे. 4 इथे 1 इथे 4 आणि 5. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. वहिनी तुम्ही आज लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं प्रतिनिधित्व केलं. झी मराठीकडून एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती ही मंडळासाठी आणि ही तुम्ही त्यांना द्या. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या त्या मामुणकर वहिनी. सासूबाई आज जिंकलेल्या आहेत. मामुणकर वहिनींना सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या या धमाल सोहळ्यामध्ये पाहायला विसरू नका पुढचा भाग फक्त झी मराठीवर. नमस्कार. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरीचा राजा. पुढच्या वर्षी या मंडळाचं 75वं वर्ष आहे. बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आशीर्वाद देते आणि प्रत्येकाला तथास्तु म्हणते आहे.